Hello friends, welcome to my channel. Don't forget to press the bell icon. Hello students, in the previous video we learned about expand the theme question number 6b. Theme A, expansion of proverb, maxim, quotation or slogan. Its video link is available in the description box. Must watch the video. Today we will learn about expand the theme question number 6b. It is for 5 marks. Theme B, news report based on the given headline. Let us first look at the marking scheme of the question. Heading and reporter's name, it is for 1 mark. Content included grammatical accuracy, appropriate words and spellings, coherence and relevance of ideas and style. It is for 4 marks. Total 5 marks. या प्रश्नात तुम्हाला वृत्तपत्रातील कोणतीही एक हेडलाईन दिली जाईल. त्या हेडलाईनच्या आधारे तुम्हाला वृत्तपत्रासाठी बातमी तयार करायची असते. यासाठी गुणांचे विभाजन कसे आहे पहा. हेडिंग म्हणजे शीर्षक लिहिणे आणि रिपोर्टर्सचे नाव लिहिणे, यासाठी 1 मार्क. कंटेंट म्हणजे आशय, ज्यामध्ये व्याकरणाची अचूकता, योग्य शब्दांचा वापर, योग्य स्पेलिंग्स, तसेच बातमीची सुसंगतता, कल्पनांची प्रासंगिकता आणि आपली स्टाईल म्हणजे बातमी लिहिण्याची शैली, यासाठी 4 मार्क. असे एकूण 5 मार्क या प्रश्नासाठी आहेत. नाउ वी सी व्हॉट इज रिपोर्ट रायटिंग. Report writing. A report is a written account of something that one has observed, heard, done or investigated. It is a systematic and well organized presentation of facts and findings of an event that has already taken place somewhere. रिपोर्ट रायटिंग म्हणजेच वृत्तांत लेखन म्हणजे एखाद्या घडलेल्या, निरीक्षण केलेल्या, ऐकलेल्या किंवा संशोधन केलेल्या घटनाचे लिखित विवरण होय. वृत्तांत लेखन हे घडलेल्या घटनांचे तथ्यात्मक सादरीकरण करते. Reports are used as a form of written assessment to find out what you have learned from your reading, research or experience, and to give you the experience of an important skill that is widely used in the workplace. आपल्या वाचन, संशोधन किंवा अनुभवातून आपण काय शिकलात याचा शोध घेण्यासाठी आणि आपल्याला कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण कौशल्यांचा अनुभव देण्यासाठी लेखी मूल्यांकन म्हणून अहवाल वापरला जातो. न्यूजपेपर रिपोर्ट. अ न्यूजपेपर रिपोर्ट इज द वन विच इज पब्लिश्ड इन अ न्यूजपेपर. मग न्यूजपेपर रिपोर्ट किंवा वृत्तांत म्हणजे जे वर्तमानपत्रामध्ये सादर केले जाते. यानंतर आपण फॉर्मॅट ऑफ अ न्यूजपेपर रिपोर्ट याविषयी माहिती घेणार आहोत. न्यूजपेपरमधली जी रिपोर्ट आहे ती कशी लिहायची हे आपण मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. फर्स्ट पॉईंट, हेडलाईन. अ डिस्क्रिप्टिव्ह टायटल दॅट इज एक्सप्रेसिव्ह ऑफ द कंटेंट्स ऑफ द रिपोर्ट. आपल्याला रिपोर्ट लिहिताना शीर्षक देणे आवश्यक आहे. शीर्षक हे आशयाशी संबंधित असावे आणि ते प्रभावशाली असावे. सेकंड पॉईंट, बाय लाईन. नेम ऑफ द पर्सन रायटिंग द रिपोर्ट अलॉंग विथ द डिझिग्नेशन. इट इज जनरली गिवन इन द क्वेश्चन. आता याच्यामध्ये आपल्याला रिपोर्ट कोण देत आहे त्याचं नाव लिहायचं आहे, त्याचं पद लिहायचं आहे आणि ही माहिती आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली असते. रिमेंबर, यू आर नॉट सपोज टू मेन्शन युअर पर्सनल डिटेल्स इन युअर ॲन्सर. आपल्याला स्वतःची वैयक्तिक माहिती त्या प्रश्नामध्ये कुठेही नमूद करायची नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. थर्ड पॉईंट, प्लेस अँड डेट ऑफ रिपोर्टिंग. इट इज जनरली नॉट मेन्शन इन अ मॅगझिन रिपोर्ट सेपरेटली बट हिअर इट इज. आता न्यूजपेपरमध्ये आपल्याला घटना कुठे घडली आहे, ती कधी घडली आहे याविषयी माहिती देणे आवश्यक असते. त्यामुळे जागेचे नाव व तारीख लिहिणे विसरू नये. नेक्स्ट पॉईंट, ओपनिंग पॅरेग्राफ.
It includes the expansion of the headline. It needs to be short as it is a general overview of the report. आपला जो ओपनिंग पॅरेग्राफ आहे यामध्ये हेडलाईनमध्ये दिलेली घटना कशी घडली, कोठे घडली आणि केव्हा घडली आणि त्याचा काय परिणाम झाला हे थोडक्यात नमूद केलेले असावे. त्यानंतर लास्ट पॉईंट, द अकाउंट ऑफ द इव्हेंट इन डिटेल. व ओपनिंग पॅरेग्राफच्या नंतरचा जो पॅरेग्राफ आहे त्यामध्ये बातमीविषयी सविस्तर माहिती लिहावी लागते. इट इज जनरली रिटन इन 2 पार्ट्स आणि हा पॅरेग्राफ 2 भागांमध्ये लिहिला जातो. फर्स्ट, कम्प्लीट अकाउंट ऑफ व्हॉट हॅपन इन इट्स क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स. या पॅरेग्राफमध्ये आपण घटनेच्या अगोदर व नंतरच्या परिस्थितीचे वर्णन करतो. अँड सेकंड, द विटनेस रिमार्क्स. यामध्ये आपण कन्क्ल्युजन म्हणजे निष्कर्ष काढतो. घटनेसंदर्भात काही महत्त्वाच्या व्यक्तींनी दिलेले अभिप्राय किंवा प्रतिक्रिया यामध्ये नमूद कराव्या लागतात. न्यूजपेपर रिपोर्ट लिहिताना ती जास्त लांबलचक असू नये. आपले लेखन स्वीट आणि शॉर्ट असावे. यानंतर आपण न्यूजपेपर रिपोर्ट यावर आधारित प्रश्न कसा येतो ते पाहणार आहोत. मॉडेल इंग्लिश स्कूल वाशिम सेलिब्रेट्स टीचर्स डे इन देअर स्कूल. Write a news report on the function in 150 to 200 words, describing all the activities that took place. आता आपल्याला प्रश्नामध्ये हेडलाईन काय द्यायची हे पण समजलं आहे आणि प्लेस पण दिलेलं आहे, पण याच्यात डेट दिलेली नाही आहे. आपल्याला माहिती आहे की टीचर्स डे हा 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. मग आपल्याला 5 सप्टेंबरच्या नंतरचीच तारीख उत्तरामध्ये लिहिणे आवश्यक आहे. अशा या छोट्या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. आता याचं ॲन्सर कसं लिहायचं आहे पाहूयात. अगोदर आपण हेडलाईन दिली, टीचर्स डे सेलिब्रेशन इन मॉडेल इंग्लिश स्कूल वाशिम. अँड देन आपण बाय लाईन जो आपला सेकंड पॉईंट आहे ज्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन दिली की रिपोर्ट कोणी लिहिली आहे. वाशिम, मॉडेल इंग्लिश हायस्कूल सप्टेंबर 7 बाय टीम रिपोर्टर. यामध्ये आपण प्लेस, डेट आणि बाय लाईन या 3ही मुद्द्यांचा समावेश केला आहे. त्यानंतरचा ओपनिंग पॅरेग्राफ कसा लिहिला ते आपण पाहूयात. द स्टुडंट्स ऑफ मॉडेल इंग्लिश हायस्कूल सेलिब्रेटेड द टीचर्स डे ऑन द 5th September. They cleaned and tidied up the classrooms. They put up charts and paintings about the teacher on the soft board. आता आपण जेव्हा बातमीची सुरुवात करतो तुम्ही दरवेळेस या सुरुवातीच्या ओळी लिहू शकतात. द स्टुडंट्स ऑफ मॉडेल इंग्लिश हायस्कूल सेलिब्रेटेड द इंडिपेंडन्स डे. या पद्धतीनं आपण माहिती लिहू शकतो. आणि त्यानंतर आपण काय काय केलं यामध्ये आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द स्टुडंट्स डेकोरेटेड अ वेस विथ फ्रेश फ्लावर्स अँड केप्ट इट ऑन टीचर्स टेबल. When their class teacher, Mrs. Inamdar, walked in, all the students stood up and wished her happy Teachers Day. या पद्धतीने आपण त्या दिवशी काय काय घटना घडली याविषयी माहिती ओपनिंग पॅरेग्राफमध्ये लिहिली. त्यानंतर some students gave her cards, some gave her flowers. Nitin read out a poem on my teacher. This brought tears to many and I, even Mrs. Inamdar, couldn't help being emotional. When she told them to take out their books, the students told her that they would not allow her to teach. So she sat down and Gauri, the class monitor, took the lesson. या पद्धतीने आपण त्या घटनेविषयी सविस्तर माहिती लिहिली. मिसेस इनामदार यांना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने भेटवस्तू दिल्या, कशा पद्धतीने त्यांनी शिक्षक दिवस साजरा केला. आणि शेवटी कन्क्ल्युजनमध्ये शी मेड द स्टुडंट्स रीड अँड आस्क क्वेश्चन्स, देन द बेल रँग. द स्टुडंट्स विश देअर टीचर अगेन अँड थँक्ड हर. दे गेव ऑल द अदर टीचर्स फ्लावर्स अँड कार्ड्स दॅट डे. One student or the other from the class took the lessons. The students thought that they should give their teachers rest and put up their best behavior, at least for the one day that was dedicated to them. अशा पद्धतीने 5 मार्कासाठी आपण न्यूज रिपोर्ट कशी लिहावी हे या उत्तराच्या माध्यमातून समजू शकतो.
छोट्या छोट्या वाक्यांमध्ये तुम्हाला बातमी लिहायची आहे. बातमी कशी लिहायची हे आपण या मुद्द्यांच्या आधारे समजून घेतलं आहे. या न्यूज रिपोर्टवर आधारित होमवर्क क्वेश्चन पहा. इंडिपेंडन्स डे वॉज सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मिसेस इंदू बाला शर्मा वॉज द चीफ गेस्ट. राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन द फंक्शन in 150 to 200 words, describing all the activities that took place. You are head boy, head girl. या प्रश्नामध्ये तुम्हाला इंडिपेंडन्स डे विषयी न्यूज रिपोर्ट लिहायची आहे. चीफ गेस्ट म्हणून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मिसेस इंदू बाला शर्मा यांचे नाव लिहिणे आवश्यक आहे, कारण प्रश्नामध्ये ती माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर बाय लाईनमध्ये रिपोर्टर म्हणून हेड बॉय किंवा हेड गर्ल अशा पद्धतीने उल्लेख करावा. आज आपण न्यूज रिपोर्ट कशी लिहायची याबद्दल माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. थँक यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द व्हिडिओ.